दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलच्या 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 4 वॅकन्सी वेगवेगळ्या या ठिकाणी निघत आहे आणि त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी आली आहे। फॉर्म भरण्याची आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, त्याचबरोबर पेपरची सुद्धा तारीख या ठिकाणी आली आहे। आणि शिक्षण या भरतीमध्ये 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान यामध्ये भेटणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर या भरतीमध्ये मी तुम्हाला कॉन्स्टेबल बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल बद्दल पूर्ण यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आणि बाकीच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी सांगणार आहे की कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या म्हणजे या ठिकाणी निघत आहे। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर मी तुम्हाला वयोमर्यादा सांगून देतो। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल मध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा लागत नाही। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहिलो या भरतीची माहिती, तर पहा, या आतापासून जर तुम्हाला सांगितलं तुम्ही आतापासून अभ्यास करणार, आतापासून तयारी करताना आणि तुमचं फिजिकल या ठिकाणी तुम्ही करताना आणि त्याचबरोबर तुमची चांगली तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर एक पद यामध्ये की यामध्ये ड्रायव्हर आपलं जे ड्रायव्हिंगचं लायसन असलं पाहिजे, म्हणजे 12वी पासही पाहिजे। आपण फॉर्म भरताना ते लायसन मागत नाही, पण ज्यावेळेस आपलं सिलेक्शन झालं पण त्यावेळेस ते लायसन मागते, ड्रायव्हिंग लायसन मागते LMEचं। तर LMEचं आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे, तर तुम्ही आतापासून ते काढून घ्या। तर ड्रायव्हिंग लायसन यामध्ये लागते। तर फॉर्म भरताना तर ड्रायव्हिंग लायसन लागणार नाही LMEचं, पण ज्यावेळेस तुमचं पेपर झाला, ग्राउंड झालं, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं लिस्टमध्ये नाव आलं आणि त्यावेळेस तुम्हाला मागितलं LMEचं ते ड्रायव्हिंग लायसन आणि तुमच्याजवळ ते नसलं तर तुम्हाला जे रिजेक्ट त्या ठिकाणी डायरेक्ट केलं जाणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, तर आतापासून हे जे पण आपल्याला काही काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आतापासून। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आता कोणकोणत्या या ठिकाणी जागा तर मी तुम्हाला त्या सांगून देतो। तर पहिले जे पद आहे तर सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन 2025। तर या भरतीची जी फॉर्म भरणे 16 मे 2025 पासून फॉर्म भरणे चालू होता, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जास्त दिवस राहिले नाहीये। आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 जून 2025 असणार आहे आणि पेपर जुलै ऑगस्ट 2025 मध्ये पेपर असणार आहे। त्यानंतर दिल्ली पोलीसची नेक्स्ट वॅकन्सी जे आहे तर ते या ठिकाणी कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 हे एक आणखीन एक भरती निघणार आहे। तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे 2 सप्टेंबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे, 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये आपला हा पेपर असणार आहे। त्यानंतरचं जे वॅकन्सी निघणार आहे तर ते निघणार कॉन्स्टेबल ड्रायव्हर इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 हे सुद्धा भरती निघणार आहे। तर 19 सप्टेंबर 2025 पासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू असणार आहे। 12 ऑक्टोबर 2025 हे शेवटची तारीख असणार आहे आणि जवळपास नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपला पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 हे सुद्धा भरती निघणार आहे। तर याचे जे फॉर्म आहे तर 7 ऑक्टोबर 2025 पासून चालू होणार आहे, नोव्हेंबर महिन्यापर्यंत फॉर्म चालू असणार आहे आणि पेपर जो आपला डिसेंबर ते जानेवारी 2026 पर्यंत आपला हा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला कॉन्स्टेबल मेल फिमेल याबद्दल जे सर्व माहिती या ठिकाणी सांगून देतो। तर सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल मध्ये सर्वात अगोदर आपली लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर जे गणिताचे 15 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न। तर अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असणार आहे। एक्झाम सिलेबस आणखीन एक वेळा सांगून देतो। जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कम्प्युटरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की हे भरती निघत आहे येणाऱ्या दिवसामध्ये आणि त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर आपलं
दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी असली पाहिजे आणि त्याचबरोबर महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर काही त्यामध्ये सवलत भेटणार आहे, कमी उंची त्या ठिकाणी लागणार आहे। छाती 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, एवढी यामध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6 मिनिटांमध्ये मारणार आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची, तर ते रनिंग त्या ठिकाणी पास असणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 6 मिनिटांपेक्षा 1 मिनिट जरी जास्त झाला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 6 मिनिटांसाठी पुरुष उमेदवारांसाठी। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे तर 14 फीट तुम्हाला लॉंग जम्प यामध्ये मारावं लागणार आहे। उंच उडी तुम्हाला 14 फीट मारावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी 3 चान्स आपल्याला दिले जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरा जो इव्हेंट यामध्ये आहे दिल्ली पोलीसमध्ये तर हाय जंप आपल्याला मारावं लागते, तर 3 फीट हाय जंप मारावं लागणार आहे, आपल्याला एक लक्षात ठेवा। आणि त्याच्यासाठी आपल्याला चान्स भेटणार आहे 3 फीट 9 इंच आपल्याला या ठिकाणी हाय जंप मारायची, एक लक्षात ठेवा उंच उडी, आणि त्याच्यासाठी 3 चान्स आपल्याला दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे जे हे पुरुष उमेदवारांचे 3 या ठिकाणी इव्हेंट असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला यामध्ये 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटाच्या अंदर मारणार आहे रनिंग, तर त्या रनिंग पास असणार आहे, त्या जे पात्र असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8 मिनिटांपेक्षा जर झाला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे दुसरा जो इव्हेंट आहे तर लॉंग जंप महिला उमेदवारांना मारायला लागणार आहे, 10 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर ते हाय जंप मारावं लागणार आहे, 3 फीट हाय जंप यामध्ये मारावं लागणार आहे। तर असे जे 3 इव्हेंट यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचं जे हे ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर आतापासून फिजिकलची तयारी तुम्ही चालू द्या। ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा टाइम जास्त येत असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू द्या, त्याचबरोबर पेपरची सुद्धा तयारी तुम्ही आतापासून चालू द्या, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी करून घ्या, कारण की आतापासून जे तुमच्याजवळ टाइम आहे अजून भरती निघायची नाही, टाइम आहे थोडाफार, ठीक आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून सेल्फ स्टडी करा आणि आतापासून अभ्यासाला लागून जा। 8-8 घंटे आतापासून सेल्फ स्टडी करा, तर चांगली ही भरती तुमच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। ज्या आपण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे पण पूर्ण अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पेपरमध्ये अभ्यासक्रम सुद्धा खूप यामध्ये ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, तर हेच 75 प्रश्न या ठिकाणी होऊन राहिले, ठीक आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपा अभ्यासक्रम आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा आहे। तर आतापासून तयारी करा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी आमचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।